सुपरफास्ट बातम्या आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी SP न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा। तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। अजित पवार तुम आगे बढ़ो, हम बढ़ो। कौन बनता येते? कौन बनता येते? लोकसभेचा राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रीय काँग्रेस, शेतकरी संघटना, त्याचबरोबर RTI, मनसे, शेकाप अशा अनेक घटक पक्षाचा उमेदवार म्हणून आज अर्ज भरलेला आहे। माझी उमेदवारी तशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून 22 तारखेला डिक्लेअर झाली। जवळजवळ सगळ्या मतदारसंघामध्ये सगळ्या तालुक्यामध्ये दौरा झाला आणि उत्स्फूर्तपणे अतिशय चांगल्या पद्धतीनं प्रचंड प्रमाणामध्ये लोकांमध्ये पाठिंबा आहे आणि कसल्याही परिस्थितीमध्ये उद्याचा निश्चय मी या प्रक्रियेमध्ये निवडून यायला कुठल्याही प्रकारची अडचण मला वाटत नाही। एकंदरीत परिस्थिती बघितली तर ही निवडणूक जनतेनं हातात घेतली असं दिसायला लागले चित्र, कारण सत्तेचा गैरवापर करून अनेक प्रकार या ठिकाणी या मतदारसंघामध्ये झाले। मी उमेदवारीच्या बाबतीमध्ये उमेदवारी घेत असताना माझ्यावरती वेगवेगळ्या पद्धतीने सत्तेची प्रेशर, दमबाजी अशा प्रकारचे प्रकार करण्यात आले। आता जनतेच्या लक्षात आलेलं आहे की नक्की काय चालू आहे, त्या दृष्टीनं मला वाटतं की आता ही निवडणूक लोकांनी हातात घेतली आणि निवडून यायला कुठल्याही प्रकारचा अडचण आहे असं वाटत नाही। पूरक अर्ज कोणी भरला? पूरक नाही, सुभाष देशमुखांनी पूरक अर्ज भरलेला आहे। भाजपकडनं सुभाष देशमुखांनी पूरक अर्ज भरला। हो, माझे आत्ता समजलं। आपल्याकडनं पूरक कोणाचा नाही? पूरक कोणाचा आहे? एक आणि एक आपलं सही माझे 4 अर्ज भरले, स्वतःचे माझे 4 अर्ज, 4 का 5 आहेत, स्वतःचेच भरले। पूरक कोणाचं आहे? मामा आपण म्हणाला की दमबाजी केली जाते। आज नॉमिनेशन पत्र भरलं। मला राष्ट्रवादी काँग्रेसची आणि घटक पक्षाची उमेदवारी मिळाल्यानंतर मी जवळजवळ मतदारसंघाचा दौरा बऱ्यापैकी केला आणि लोकांमधला उत्साह आणि पाठिंबा बघता कुठल्याही प्रकारे मला निवडून यायला अडचण आहे असं माझं स्वतःचं मत आहे। सुरुवातीला चौकशी बसवलेली आहे, काय दमबाजी केली जाते असा आपण उल्लेख केला। चंद्रकांत पाटीलांनी असं म्हणाले 3 कारखाने आहेत मामांचे, आम्ही बघून घेऊया असं वगैरे, एक प्रकारचा हे दबावबाजी आहे की धमकी आहे? आणि ह्याच्याबद्दल तक्रार करणार आहे का मी निवडणूक आयोगाकडे? नाही, सत्तेचा वापर, गैरवापर चालू आहे हे सगळ्या जनतेच्याही लक्षात आलेलं आहे आणि त्याचंच चित्र आज सोलापूर जिल्ह्यामध्ये दिसते की लोक प्रेशर टॅक्टिक्स वापरून कुठल्या तरी ह्याच्यामध्ये प्रेशर करून पक्षप्रवेशाला प्रयत्न करणं, पण मी एकटाच असा राहिलो की आता मी त्यामध्ये बळी गेलेलो नाही आहे आणि जर तसं काय असेल तर त्यांनी खुशाल माझ्यावरती करायला काय हरकत नाही। निवडणूक आयोगाकडे याबद्दल तक्रार करणार आहे का तुम्ही? नक्कीच करणार आहे।